सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सभासद आणि उपस्थित या ठिकाणी उपस्थित असलेल्या अंगणवाडीच्या सर्व शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकीचे सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी, या सर्वांचंही मी शाळेच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। ध्वजारोहणाचा कार्यक्रम आणि ध्वजपूजनाच्या कार्यक्रमासाठी मी ध्वजपूजनासाठी प्रथमतः आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य या मान्यवरांना विनंती करतो। समवेत सरपंच, उपसरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य माताजी पोखरकर यांना विनंती करतो की आपण ध्वजपूजनासाठी पुढे यायचे। तसेच राज्यात 6वी आलेली काव्यांजली शेखर बांगर आणि राज्यात 9वी आलेली सर्वज्ञ विशाल गोरे यांना जातोय। त्यांनी सुद्धा या ठिकाणी आणि त्यांच्या समवेत शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय मंगलादेवी पवार मॅडम ह्याही ठिकाणी उपस्थित राहतील। तो ध्वजपूजनासाठी प्रथमतः अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच आणि एंटायर आपले कमिटीचे सदस्य यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ध्वजाचं आणि राज्यात 6वा येण्याची असलेली सर्वज्ञ विशाल गोरे हिने 300 पैकी 280 गुण मिळवून राज्यात विद्यार्थी आहेत। सानवी शिंदे जिने नवोदय परीक्षेमध्ये देशात प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे, 100 पैकी 100 गुण मिळवून। ती आता सध्या नवोदय इथे असल्यामुळे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपलब्ध नाही। तसेच स्वराज टावरे हाही विद्यार्थी नवोदय मध्ये आणि तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यामध्ये आलेला आहे। त्या सर्व विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीने स्वागत। स्वातंत्र्यासाठी ज्ञात अज्ञात ज्या व्यक्तींनी प्राणांची आहुती दिली, आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलं, अशा थोर विभूतींना स्मरण करण्याचा आजचा दिवस। त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो की ज्यांच्या त्यागामुळेच आपल्याला हा एंटायर कमिटी सदस्य, सरपंच, उपसरपंच, त्यांचे सदस्य, तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। ध्वजारोहण करण्यासाठी राष्ट्रीय ध्वज को
हाथ नीचे। राज्यगीत शुरू कर। भारत माता की वंदे, जय जवान। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ब्रेक विश्राम यावर्षी केलेला आहे। आपण पुढील शनिवारी 22 ऑगस्ट 2026 रोजी याच ठिकाणी भव्य मंडपामध्ये या सर्व मुदत ठेवीवर येणाऱ्या व्याजातून दरवर्षी इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेत येणाऱ्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला ती शिष्यवृत्ती दिली जाईल। तर शाळेच्या वतीने या दोन्ही देणगीदारांचं अरुण शेठ शांताराम बांगर आणि श्री किरण शेठ शांताराम बांगर यांचं या ठिकाणी धन्यवाद। सावधान। या ठिकाणी साहित्य कवायत सादर करतात। साहित्य कवायतीसाठी हार्मोनियमवर आहे इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आराध्या आवटे, तिला साथ देते स्वानंदी दादवड। त्यांच्या समवेत पालेकर सर आणि मार्गदर्शक म्हणून इंदोर मॅडम आणि पालेकर सर आणि ढोलवर आहेत आमचा शुभम बर्डे, हे साथ देतील आणि या सर्वांच्या साथीने ही सर्व मुलं या ठिकाणी संगीत कवायत सादर करतील।
बैठकावत प्रकार के लिए तैयार। बैठकावत प्रकार ताल से 105 तक शुरू कर। अतिशय छान जोरदार टाळ्या त्यांना साथ देणारे हे विद्यार्थी शिक्षक आणि बालचमनसाठी आराम से या वर्षी झालेल्या इयत्ता 4थीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 6व्या क्रमांकावर असलेली आपल्या गावची गुणी विद्यार्थिनी काव्यांजली शेखर बांगर 300 पैकी 286 गुण मिळवून तालुक्यात प्रथम आणि राज्यात 6व्या क्रमांकावर येण्याचा बहुमान तिने मिळवलेला आहे। तिचा सन्मान या ठिकाणी सर्व पाहुण्यांच्या हस्ते होत आहे। तर विद्यार्थिनीला विनंती राहील की अतिशय छोट्या चणीची विद्यार्थिनी आहे आमची, पण अगदी पिंपळगावचं नाव तिने आंबेगाव तालुक्यात झळकवलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 6व्या क्रमांकावर ती विद्यार्थिनी आलेली आहे। सन्मान करायचा आहे। अतिशय पिंपळगावसाठी अभिमानाचा क्षण आहे आपल्यासाठी हा। काव्यांजली शेखर बांगर सन्माननीय सचिनजी बांगर आपणासही विनंती राहील की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी। ओके थँक्यू। जोरदार टाळ्या वाजवायच्या विद्यार्थिनीसाठी। दुसरी विद्यार्थिनी आहे सर्वज्ञा विशाल गोरे 300 पैकी 280 गुण मिळवून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 9वा क्रमांक तिचा आलेला आहे। तिचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करण्यासाठी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की तिचं कौतुक करायचंय। राज्यामध्ये 9व्या क्रमांकाने ती आलेली आहे आणि आपल्या पिंपळगावचं नाव तिने राज्याच्या गुणवत्तेने झळकवलेलं आहे। ओके। त्याचबरोबर मागील वर्षी झालेली मंथन परीक्षा, अभिरूप परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये जवळपास 200 विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालेली आहे। तर त्यांचा आपण स्वतंत्र कार्यक्रम शनिवारी 22 ऑगस्ट रोजी याच ठिकाणी आयोजित केलेला आहे। तसेच सांगण्यास आनंद वाटतोय की या वर्षी हिने 100 पैकी 100 गुण मिळवून नवोदय परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवलेला आहे। आज ती विद्यार्थिनी नवोदयचे शिक्षण घेत आहे। तसेच स्वराज तावडे हा इयत्ता 5वीच्या गुणवत्ता यादीमध्ये राज्यामध्ये आलेला आहे। त्याही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे। मंचर पोलीस स्टेशन त्यासाठी या ठिकाणी पोलीस पाटील बबूशा वाघ सुद्धा उपस्थित आहेत, सर्व मान्यवर उपस्थित आहेत। त्या स्पर्धेमध्ये पिंपळगाव शाळेने भरघोस यश मिळवले। प्रथम क्रमांक आलेला आहे प्रत्युषा आरगडे इयत्ता 5वी अ। प्रत्युषा आरगडे तिचाही सन्मान या ठिकाणी होते, तिचा त्यांनी स्वीकार करावा। प्रत्युषा आरगडे पोलीस पाटील बबूशा वाघ आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचे, सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत।
चला बक्षीस इकडे आहे तेच. दुसरी विद्यार्थिनी आहे स्वानंदी धादवड, इयत्ता 5वी क. आणि तृतीय क्रमांकावर आहे देवांश विलास शेटे, इयत्ता 5वी क. मनसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि सांगण्यास आनंद वाटतो की 3ही क्रमांक ते पिंपळगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मिळवलेले आहेत. स्वानंदी दादवड आली, देवांश विलास शेटे. ओके. शिष्यवृत्तीला मार्गदर्शन करणारे आमचे 5वीचे शिक्षक सुनील वाघ सर, वाजगे मॅडम आणि मेंगडे मॅडम यांनाही विनंती राहील की आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते, सन्मान्य व्यक्तींच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि इयत्ता 4थीच्या वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या पोकळे मॅडम आणि चास्कर मॅडम आपणासही विनंती राहील की आपण या ठिकाणी आपल्या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. या भरघोस असं मार्गदर्शन करून तब्बल 57 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनवलेले आहेत. या 6 शिक्षकांचं ग्रामस्थांच्या वतीने, सरपंच, उपसरपंच, सन्माननीय पाहुण्यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करा. चला पटकन या, पटकन. मेंगडे मॅडम, वाजगे मॅडम, वाघ सर, चास्कर मॅडम, पोखरकर मॅडम आणि पोखरकर मॅडम. जोरदार टाळ्यांनी यांचं कौतुक करायचंय की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे आपले विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकलेले आहेत. सन्माननीय वाघ सर, जोरदार टाळ्या वाजवा. व्यवस्थापन कमिटी सन्माननीय वाघ सर, आपण येऊ नका मागे बसलेले सर्वांना विनंती राहील. सन्माननीय सुनील वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय परीक्षेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहे. जोरदार टाळ्या. तब्बल 33 विद्यार्थी इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या ठिकाणी गुणवत्ता यादीत झळकलेले आहेत. खूप परिश्रम यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी घेतलेला आहे. आणि श्रमाच्या वेळेला यशाची फुले असं जे म्हटलं जातं ते वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा पिंपळगाव शाळेचं नाव तालुक्यात, राज्यात आणि देश पातळीवर झळकवण्याचं काम या सर्व शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मिळून साध्य झालेलं आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. आणि या सर्वांचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका मॅडम हात लावला मंगलादेवी पवार मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होत आहे. तर मुख्याध्यापक मॅडमला विनंती स्वीकार करावा, सन्मानाचा स्वीकार करावा. ओके, थँक्यू. मंगलादेवी पवार. ओके. सन्माननीय शांताराम बांगर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांनी आपल्या आई वडिलांना प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याचा सन्मान होणार आहे. तर अध्यक्षांच्या, सरपंचांना विनंती राहील की त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कोकरकर साहेब आपणास विनंती राहील की सन्माननीय अरुण शेठ बांगर व किरण शेठ बांगर
यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय अंकुश शेठ कोकरकर, आपणही त्यांचा सन्मान करावा अशी मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. हा इकडे समोर इकडे. ओके. हार्दिक शुभेच्छा. तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, माती मधल्या कणाकणातून इथे जन्मल्या नररत्नांच्या खाणी, माती मधल्या कणाकणातून इथे जन्मल्या नररत्नांच्या खाणी. जय युग सूर्याच्या देशा, जय नवधैर्याच्या देशा, जय जय भारत देशा. भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेला आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून आमचा सन्मान करण्यात आला. गेल्या 6 महिन्यांपूर्वी ऑक्टोबरमध्ये मी या शाळेत हजर झाले होते आणि आमच्या ओळखीच्या निमित्तानं माझे जिल्हा परिषद सदस्य माधाजी शेठ कोकरकर शाळेत आले होते आणि त्यांनी एक खंत व्यक्त केली होती की म्हणे मी 10वीच्या मुलांचा रिझल्ट जेव्हा जाहीर झाला तेव्हा क्रमाने सगळ्या मुली होत्या. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथा नंबर, 5वा नंबर पर्यंत घेतला तरी मुलाचा फोटो काही येईना. शेवटी आम्ही 9 नंबर काढले तरी मुलीच होत्या. 10व्या नंबरला मुलगा होता. त्यावेळेस मी त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही मुलींच्या बरोबरीनं मुलं सुद्धा या स्पर्धेमध्ये पुढे काढून नंबरांच्या यादीत मुलांचे सुद्धा नंबर येतील. शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही एक खूप मोठी जबाबदारी मी खांद्यावर घेतली होती. शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मी अगदी आनंदाने माताजी शेठ पोखरकर यांना सांगू इच्छिते की माझ्या वर्गातली 7 मुलं 270 प्लस आहेत आणि यामध्ये 3 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. समानतेचा त्यांची जी इच्छा होती ती आम्ही पूर्ण करू शकलो. या ठिकाणी तुम्ही आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. शाळेमध्येच्या विद्यार्थ्यांनी अध्ययनाचे धडे गिरवले आणि पुढे घेऊन जात असताना या प्रशालेचा गौरवशाली इतिहास श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी या शाखेमध्ये सातत्याने कायम ठेवला. त्या श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी या शाखेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यशस्वी सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. तर कार्यक्रमाला अधिकचा उशीर होतोय. एकत्रितरित्या आपण हा सन्मान संपन्न करतोय. त्या सन्मानासाठी मी विनंती करतो या पिंपळगाव नगरी सन्माननीय दीपक शेठ भोकरकर, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि या पिंपळगाव नगरीचे डेप्युटी सरपंच सन्मान्य अरुण शेठ बांगर, आपल्याला विनंती आहे पुढे जिल्हा परिषदेचं एक सदस्य म्हणून नेतृत्व करत असताना या पंचक्रोशीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने ज्यांनी एक वेगळी छाप सोडली ते श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकीचे स्कूल कमिटीचे सदस्य सन्मान्य माताजी शेठ पोखरकर, आपल्याला विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर आमच्या श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा या पंचक्रोशीमध्ये आम्हाला सर्वांना सातत्याने ज्यांचं मार्गदर्शन असतं ते सचिन शेठ बाळासाहेब बांगर यांना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी पुढे यायचे. या पिंपळगाव नगरीचे माझे आदर्श सरपंच आमचे मार्गदर्शक आदरणीय निवृत्ती शेठ बांगर तात्यांना विनंती आपण या ठिकाणी पुढे यायचंय. या प्रशालेच्या कार्यकुशल मुख्याध्यापिका आदरणीय पवार मॅडम, आपल्याला विनंती आपण पुढे यायचंय. त्याचबरोबर आमच्या श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकीचे सन्माननीय मुख्याध्यापक आम्हा सर्व रयत बांधवांचे मार्गदर्शक आदरणीय फापाडे सरांना विनंती आपण या ठिकाणी पुढे यायचंय. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्माननीय माजी चेअरमन सन्माननीय सुदाम शेठ भोकरकर व्यासपीठ, सर्व पालकांच्या वतीने देण्यात येणारी ट्रॉफी असेल, त्याचबरोबर प्रशालेच्या वतीने प्रमाणपत्र, तालुका पंचायत समितीचे सभापती सन्माननीय कैलास शेठ काळे यांच्या वतीने त्या ठिकाणी सन्मानपत्र त्या सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान मारीवरच्या शुभासे संपन्न होत आहे. शिष्यवृत्ती इतक्या मोठ्या रकमेची शिष्यवृत्ती केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या शुभासे या ठिकाणी हा सन्मान संपन्न होतो. झालं. थँक्यू. एनिवे शिष्यवृत्त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ओके सर, थँक्यू. त्यांच्या वतीने आदरणीय राजेश बबन कामटे, ओके. आदरणीय राजेश बबन कामटे, डॉक्टर अमोल बबन कामटे आणि आदरणीय पंडितनाथजी बांगर साहेब या सर्वांच्या वतीनं पुढील सन्मान संपन्न होतात.
SSC बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी आहे अन्वय सुनील कोकरकर, शेकडा 93.40 गुण आहेत. रुपये 5,000 आणि ट्रॉफी देऊन या विद्यार्थ्याचा यथोचित सन्मान होतो. विज्ञान विषयामध्ये 40 पैकी 40 गुण मिळवलेला हा विद्यार्थी आहे अन्वय सुनील कोकरकर. रुपये 5,000 आणि ट्रॉफी देऊन या विद्यार्थ्याचा यथोचित सन्मान संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी हा सन्मान संपन्न करूयात. SSC बोर्ड परीक्षेमध्ये श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी शाखेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आले होते. त्यानंतर द्वितीय क्रमांक युवराज पंढरीनाथ मनकर, भाजीपाल्याचे व्यापारी सन्माननीय संतोष कोकरकर यांच्या शुभाशय सन्मान संपन्न होतोय. रुपये 3,000 आणि ट्रॉफी देऊन हा सन्मान संपन्न होतोय. द्वितीय क्रमांक युवराज पंढरीनाथ मनकर, कैलासवासी शकुंतला कामटे स्मृती प्रतिष्ठान, आदरणीय राजेश बबन कामटे, डॉक्टर अमोल बबन कामटे यांच्या वतीनं या ठिकाणी हा सन्मान संपन्न होतोय. रुपये 3,000 आणि ट्रॉफी देऊन हा सन्मान संपतो. नंतर तृतीय क्रमांक मानस गजानन आवटे, शेकडा 90.6 गुण आहेत. रुपये 1,000 आणि ट्रॉफी देऊन हा सन्मान संपन्न होतोय. मानस गजानन आवटे हा इकडे समोर इकडे. आणि राहुल सचिन बांगर हे दोन्ही विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचा इथे सन्मान संपन्न होतोय. रुपये 1,000 आणि ट्रॉफी देऊन हा सन्मान संपन्न होतोय. मानस गजानन आवटे आणि राहुल सचिन बांगर. ओके. विद्यार्थी मित्रांनो, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी या पिंपळगाव खडकीचं नाव, त्याचबरोबर श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी या शाखेचं नाव ज्याने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल केलं. संपूर्ण राज्यामध्ये 13वा क्रमांक संस्कार विजया किरण लायगुडे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13वा गुणवत्ता यादीमध्ये 13वा आलेला विद्यार्थी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये संस्कारचं अभिनंदन करूयात. संस्कार विजया किरण लायगुडे या विद्यार्थ्याचा यथोचित सन्मान सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान संपन्न होतोय. संस्कारचे पालक मॅडमला विनंती आहे, सर असतील तर त्यांना विनंती आपण या ठिकाणी पुढे यायचंय. हा इकडे समोर इकडे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. त्यानंतर ओके. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा कुमारी इक्षिता विकास भोकरकर, कुमारी इक्षिता विकास भोकरकर, इक्षिताचे पालक असेल इक्षिताला विनंती आपण व्यासपीठावर. चला पटपट ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन हाही सन्मान संपन्न होतोय. त्यानंतर आर्यन गणेश लोखंडे, आर्यन गणेश लोखंडे, आर्यनचे पालक उपस्थित आहेत, त्याचे आई वडील उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. आर्यन गणेश लोखंडे, ज्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित असतील त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व महिला भगिनीला विनंती आपण या ठिकाणी कमिटीच्या महिला भगिनीला विनंती व्यासपीठावर. त्याचबरोबर त्यानंतर श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी शाखेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी अर्पणाला विनंती व्यासपीठावर यायचंय. मुक्ता हेमंत राजगुरू, कुमारी मुक्ता हेमंत राजगुरू, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये आलेली विद्यार्थिनी आहे. नमस्वी तुषार गोरडे, कुमारी नमस्वी तुषार गोरडे, श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी शाखेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. सन्मान करण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय. या विद्यार्थ्यांचा सन्मान संपन्न होतोय. त्यानंतर आराध्या सचिन पडवळ, आराध्या ईश्वरी राहुल राक्षे, ईश्वरी राहुल राक्षे, आराध्या सचिन पडवळ, पूर्वा संतोष शिंदे, कुमारी पूर्वा संतोष शिंदे, समर्थराजे विजय भांडकेले, दिव्या दत्ता इंदोरे, कुमारी दिव्या दत्ता इंदोरे, रुद्र विठ्ठल कोकरकर, रुद्र विठ्ठल कोकरकर, श्रेयस विजय कोकरकर, रिद्धिमा प्रदीप आवटे, रिद्धिमा प्रदीप आवटे, वरद समीर हिंगे, वरद समीर हिंगे, आदिती शांताराम बांगर, आदिती शांताराम बांगर आणि समर्थ प्रकाश आवटे. सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. सर्वांचा सन्मान येतो की सन्मान संपन्न होतो. त्यानंतर
श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी शाखेचे मुख्याध्यापक आदरणीय फाफळे सर. या ठिकाणी शौर्य उत्तम बांगर हा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यामुळे युनिव्हर्सिटी परीक्षेमध्ये गुणवत्ता त्यांचा सन्मान पिंपळगाव नगरीचे माझे आदर्श सरपंच सन्मान निवृत्ती शिरबांगर यांनी रोज 500 रुपये देऊन या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा त्यांच्याच हाते शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय फाफळे सर यांचा येत्या सन्मान संपन्न होतोय. मी ग्रामस्थ सर्वांना सरपंच आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते फाफळे सर असतील अरुण फाफळे सर असतील त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मार्गदर्शन ज्यांनी केलं त्याच्यामध्ये मार्गदर्शक सन्मान्य सहकारी पोकरकर सर असतील त्याचबरोबर सन्मान्य शौर्य वांगर शौर्यला विनंती आहे व्यासपीठावर यायचे. विद्यार्थी मित्रांनो अंमली पदार्थ व्यसनमुक्ती स्पर्धा मंचर पुरुषींच्या वतीने संपन्न झाली. चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतो. मी पोलीस पाटील असतील ग्रामस्थ असतील त्यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचे. प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर ठकाजी पोकरकर यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. इक्षिता विकास पोकरकर, श्रद्धा साकाराम नवले आणि संस्कार किरण नायगुडे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आहे. इक्षिता विकास पोकरकर, श्रद्धा साकाराम नवले आणि संस्कार किरण नायगुडे. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक मताशे आपल्याला विनंती राहील कृपया शिक्षकांचा सन्मान करावा. मुख्याध्यापक आदरणीय फाफळे सर त्याचबरोबर शिष्यवृत्ती विभाग 8वीचे विभाग प्रमुख पोकरकर सर, 7वी शिष्यवृत्तीचे विभाग प्रमुख नायगुडे मॅडम त्याचबरोबर त्यांचं ही शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न होत असताना ज्याने अपार मेहनत घेतली सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नसंच पुरवण्यामध्ये मेहनत घेतली सन्माननीय बी एस बांगर सर, गणित विषयाचे मार्गदर्शक सन्माननीय आमचे सहकारी आदरणीय बांगर सर असतील, इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन यांनी केलं त्यावटे मॅडम असतील, त्याचबरोबर बुद्धिमत्ता विषयाचे मार्गदर्शन नायगुडे मॅडम, विभाग प्रमुख मराठी विषयाचे मार्गदर्शन आचार्य मॅडम, गणित विषय पोकरकर सर, सामाजिक शास्त्र पोकरकर पीए, त्याचबरोबर सहकारी केंद्रे सर असतील, आचार्य मॅडम आहेत, राजगुरू मॅडम. आपल्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते याही सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा येतो की सन्मान संपन्न होतोय. सर ट्रॉफी देऊन या ठिकाणी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान संपन्न होतो. मी आदरणीय बी एस बांगर सर, केंगले सर, सन्माननीय बांगर सर, सुभाषराव बांगर सर असतील सर्वांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. या उत्सवात्मक कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीने हार्दिक आभार. माझ्याकडे एक मोबाईल आलेला आहे, कोणाचा आहे त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. फ्लॅपचा आहे, ब्लॅक फ्लॅप आहे. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांना विनंती राहील की आपण कार्यालयामध्ये जमायचंय. उद्या रविवारी संपूर्ण शाळेला सुट्टी राहील. सोमवारी नागपंचमी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे माळुंगेला सुट्टी राहील. इयत्ता 4थीचे तास मात्र सोमवारी सुरू राहतील. वेळ असेल सकाळी 10 ते दुपारी 4. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं, पाहुण्यांचं शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला. असं विद्यार्थ्यांना विनंती, एवढे साहित्य आठवण घेऊन. मान्यवरांना विनंती आहे की आपल्याला शाळेच्या कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार. धन्यवाद. तेव्हा
आंबेडकर वसव यांच्या स्मरणार्थ जशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श शाळेला 11,000 रुपये निधी तसेच